गेल्या काही दिवसापासून देशभरामध्ये एक बातमी चर्चेचा विषय ठरली आणि तो विषय म्हणजे भारत सरकार 23,632 कोटींचं कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. एकीकडे सांगितलं भारताची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे आणि दुसरीकडे भारत सरकार एवढं मोठं कर्ज घेतंय. याबद्दल राहुल गांधींनी अतिशय धक्कादायक खुलासे केलेत. हे कर्ज नेमकं भारत सरकार कशासाठी घेतंय याबद्दल राहुल गांधींनी धक्कादायक खुलासे केलेत. कारण की आपल्याला माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये आत्ता 6 खासदार फुटले आणि आरोप केले जात आहेत प्रत्येक खासदाराला 100 कोटी दिले जात आहे. आणि दुसरीकडे मोदी सरकार 23,632 कोटी रुपयांचं कर्ज घेत आहे. हे कर्ज नेमकं का घेतलं जात आहे याबद्दल राहुल गांधींनी जे सांगितलंय ते ऐकून आपल्याला धक्का बसेल. अगोदर आपण हे समजून घेऊ, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारला कर्ज कोण देत आहे आणि कशासाठी देत आहे, यावरती सरकारचं म्हणणं काय आहे आणि त्यानंतर राहुल गांधींनी काय सांगितलं ते पाहू. तर चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वसाधारणपणे जेव्हा एखादा देश मोठ्या प्रमाणावरती कर्ज घेतो तेव्हा सामान्य लोकांच्या मनामध्ये लगेच आर्थिक संकटाची भीती निर्माण होते. कारण की जगामधील अनेक देश अडचणीमध्ये आल्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीसाठी जातात. पाकिस्तान हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. गेल्या काही वर्षभरामध्ये पाकिस्तानने सारखं मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलंय. त्याचं कारण होतं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती मोठं संकट आलं होतं. डॉलरचा तुटवडा, परकीय चलन साठ्याची कमतरता, वाढती महागाई आणि वाढत जाणारं कर्ज यामुळे पाकिस्तानला अतिरिक्त कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मग आता तशीच काही परिस्थिती भारतावर आली आहे का? राहुल गांधी अगोदर जे सांगत होते ते खरं होताना दिसतंय का? व्यवस्थित आहे का? भारताच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक देश मानला जातो. भारताची GDP सातत्याने वाढताना दिसते. परकीय चलनाचा साठा देखील मजबूत आहे. जगातील मोठे गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे भारत हा आर्थिक संकटामध्ये आहे असं म्हणणं योग्य नाही. मग आता प्रश्न निर्माण होतो, भारत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज का घेतोय? याचं उत्तर आहे वाढता सरकारी खर्च. आज भारत सरकार अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी खतांची सबसिडी, गरिबांना दिलेलं मोफत धान्य, वेगवेगळ्या कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा असो, महामार्ग असो, रेल्वे, विमानतळ, सिंचन प्रकल्प, शहरांचा विकास, अशा अनेक क्षेत्रांमध्ये सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करावा लागतो. आता इथे आपल्याला असं वाटत असेल, हे तर सरकारचं नेहमीचंच काम आहे, यात विशेष काय? यामध्ये खास म्हणजे राहुल गांधींनी सांगितलेली माहिती. बघा, भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी शेतीवरती अवलंबून असतात. शेतकऱ्यांना परवडतील या दरामध्ये खतं मिळावी म्हणून सरकार मोठ्या प्रमाणावरती अनुदान देत असते. साधं उदाहरण बघा ना, युरिया खताचा जर आपण वापर केला तर ते खत सरकारला 300 किंवा 400 रुपयांना पडतं आणि तेच खत शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून द्यावं लागतं. यामध्ये सर्वात जास्त खर्च पैसा होतो तो सरकारचा. या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना तर फायदा होतो, पण सरकारच्या तिजोरीवरती भार पडतो. भारतामध्ये वापरली जाणारी अनेक प्रकारची खतं किंवा खतांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल परदेशामधून आयात करावा लागतो. भारताला अनेक वेगवेगळ्या देशाकडून खत किंवा कच्चा माल विकत घ्यावा लागतो. आणि आत्ताची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, युद्धामुळे सर्वच किमती महागल्यात. खतांच्या किमती महागल्यात, कच्च्या मालाच्या किमती महागल्यात. वाढलेल्या किमतीमुळे त्याचा सर्व परिणाम भारतावरती होतो. आता आपण हे समजून का घेतोय? कारण की आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे, भारत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कुठे खर्च करतो. सर्वात मोठा खर्च होतो तो अन्नधान्यावरील अनुदानवरती. गरीब कल्याण योजना असो किंवा इतर योजना असो, या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना मोफत धान्य किंवा कमी दरामध्ये धान्य दिलं जातं. याशिवाय पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारला काही वेळा करामध्ये कपात करावी लागते. सरकार जेव्हा एक्साईज ड्युटी कमी करते तेव्हा ग्राहकांना त्याचा फायदा होतो, पण सरकारच्या उत्पन्नामध्ये मात्र घट होते. जे पैसे करारामधून मिळायला हवे ते भारत सरकारला मिळत नाही. यामुळे सरकारी खर्च आणि सरकारी उत्पन्न यामध्ये बराचसा फरक पडतो. आता आपण सर्वांनी हे पाहिलं, भारत सरकारचा पैसा कुठे खर्च होतो आणि त्या खर्च केलेल्या पैशामधून किती उत्पन्न मिळतं. आता आपण हे पाहू, यावरती राहुल गांधी का म्हणतात, भारत सरकारला कर्ज घेण्याची वेळ का आली? पण हे कर्ज नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणात कोण देते ते देखील समजून घ्या. वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या संस्था विकास प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून देत असतात. त्यामध्ये रस्ते असो, पाणी पुरवठा असो, ऊर्जा असो, शिक्षण असो, आरोग्य असो, शेती, रोजगार निर्मिती
इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज उपलब्ध होतं. म्हणून कर्जाकडे आर्थिक संकट म्हणून पाहण्याऐवजी विकासासाठी घेतलेलं आर्थिक साधन म्हणून पाहता येईल. पण या विषयावरती मात्र राहुल गांधींचं वेगळंच म्हणणं आहे. सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज का घेत आहे याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. सरकार कुठे कुठे खर्च करते त्याचा डाटा देखील सर्व विरोधी पक्षांना मिळायला हवा. जनतेवरती भविष्यामध्ये याचा काय परिणाम होणार याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे. सरकार कोणत्याही गोष्टीमध्ये पारदर्शकता दाखवत नाही. काही विरोधामधील लोकांनी तर हेही सांगितलं, सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेत आहे कारण ते आमदार खासदार फोडत आहेत आणि प्रत्येक आमदार खासदार फोडायला 100 कोटी 50 कोटी रुपये दिले जातात. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाटायचा म्हणजे सरकारकडेही पैसा असणं गरजेचं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. आता इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. परकीय चलन संकटामध्ये आलेलं नाही. भारताचा डॉलर साठा देखील संपलेला नाही. भारताची बँकिंग व्यवस्था देखील कोसळलेली नाही. म्हणून भारत आर्थिक संकटामध्ये आहे असं म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. खरं तर भारत हा वर्ल्ड बँकेचा अगोदरपासून मोठा भागीदार आहे. भारताने यापूर्वी वर्ल्ड बँकहून अगोदर वेगवेगळ्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावरती कर्ज देखील घेतलेलं आहे. हे कर्ज रस्ते, मेट्रो, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासाठी वापरण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवरती हे नवीन कर्जाकडे पाहिलं जातंय. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घ्यायचं म्हटल्यावर हे कर्ज फेडण्यासाठी भारताला आर्थिक उत्पन्न वाढवावे लागेल, रोजगार वाढावे लागतील, उद्योजकांना प्रोत्साहन द्यावा लागेल, चालना द्यावी लागेल. तर या कर्जाचा योग्य पद्धतीने वापर झाला नाही तर भविष्यामध्ये भारतावरती मोठं संकट येऊ शकतं, मोठा ताण पडू शकतो. आता आपण दोन्ही मतं ऐकले. भारत सरकार कर्ज कशासाठी घेते, कोणत्या कामासाठी घेते आणि किती मोठ्या प्रमाणात कर्ज घेते. पण यावरती राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नेते यांचा दावा आहे की खासदार आमदार फोडण्यासाठी या पैशांचा वापर केला जातोय. आता कोणाच्या बोलण्यात किती तथ्य आहे, आपल्याला या सर्वांवरती काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.